हे काय उशी कशाला? म्हणजे तुम्हाला माझ्या हातावर झोपून म्हणजे तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला माझ्या हातावर झोपून बरं वाटतं, तुमच्यासाठीच म्हणत होतो. तुम्हीच मगाशी म्हणालात ना की आज खूप दगदग झालीये, त्यात तुम्ही मारामारीही केली आज. म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला शांत झोप लागेल. दमलात तुम्ही खूप, म्हणून म्हणजे मी तुमच्यासाठी म्हणत होतो. माझं काही नाही त्यात. तुमच्यासाठी तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला तर लागेल ना उशी, तुमचीच उशी ठेवली आहे. बाकी मला तर काय शांत झोप लागेलच. मी लाईट नाही मी करतो नंतर बंद. अर्पिता मॅडम, एक विचारू का? मागच्या वेळी तुम्ही उषा लपवल्या होत्या, ते फक्त असं माझ्या हातावर डोकं ठेवून बरं वाटतं म्हणून, की आणखीन काही आहे? म्हणजे त्यामागे दुसरं काही कारण आहे का? मला माहिती आहे आपलं लग्न अपघातानं झालंय, आपण चांगले मित्र आहोत, पण हे सगळं थोडं मैत्रीच्या पुढचं आहे ना. म्हणजे मला जाणवलं आज तसं. तुमच्या मनात तसं काही असेल, तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. मला अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, एवढी हिम्मत करून मनातलं सगळं बोललो, पण तुम्ही काही ऐकलंच नाहीत. आता परत कधी हिम्मत होईल काय माहित आहे. कोण आहे? रेणुका. अरे काय मुलगी यार, स्वतः झोपत नाही, मला पण झोपू देत नाही. काय तेच चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता. हॅलो. हे रेणुका, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय प्रकार आहे हा सगळा? तूच बघ, राजसिंग गोष्टी तुझ्या हाताबाहेर चालल्या आहेत आता. बघ त्या दोघांकडे. नाही, अर्पिताचं समीरवर प्रेम हे आपल्याला माहित होतंच, पण आता समीरच्या डोळ्यातही ते स्पष्ट दिसायला लागलंय. राजसे ते दोघे जर कायमचे एकत्र आले ना तर मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही.
आणि जर त्यांनी तसा प्रयत्न जरी केला ना तर मी त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करेन. ठीक, तू नुसती बोल हा. तुझा एकही प्लॅन तिने सक्सेसफुल होऊ दिला नाहीये हे विसरू नकोस तू. तुला त्यांचं नातं मोडणं जमलेलं नाहीये राजश्री. जमणार. ही मुलगी एकदाही सांगून फोन ठेवत नाही यार. हॅलो सलील, उद्या सकाळी शार्प 11 वाजता मला चाळीच्या बाहेर भेट. आणि जर का उशीर केलास तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. शार्प 11. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय हो, काय झालं? हो काही नाही, ते काल मारामारी केली ना तर आज हात थोडे दुखत आहेत. तरी मी सांगत होतो तुम्हाला, एवढा राग बरा नाही. असं कसं? राग येणारच ना. तुम्हाला हात कसा लावला त्यांनी? आणि तुमच्या बाबतीत पुन्हा असं केलं ना तर पुन्हा मारेल मी. चांगलं झोडपं. सावकाश, असं काही होणार नाहीये मला परत, कारण त्या गुंडाने VRS घेतली आहे गुंडागिरीतून. काय पुढे काय? मग असे का बघताय? जरी काठाच्या साडीमध्ये छान दिसता तुम्ही. रोज जर अशा तयार होऊन माझ्या समोर आलात तर मला सांगा ना मला काय सांगा ना. तर मला रोज तुमच्या केसात गजरा मळत राहावं लागेल. एवढंच? हं? नाही, समीर, अरे सकाळ झाली की नाही तुमची? मी मी जाते पुढे. तुम्ही या लवकर हा, तयार होऊन नागपंचमीची पूजा करायचं ना. या लवकर. अरे एवढंच म्हणाल्या त्या, तरी बोलता नाही आलं तुला? तर कधी बोलणार आहे काय माहिती. निकी, ए कल्याणी, जरा बाहेर या. कविता, तू पण ये ग. बाबा काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? औषधं घेतलीत का तुम्ही? कल्याणी, मी बरा आहे. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काल एका इस्टेट एजंटशी मी घराबद्दल बोललो होतो. तर त्यांनी काही 2-3 ऑप्शन्स आपल्याला पाठवले. 2-3 घरं त्यांनी सांगितलीत. महत्वाचं म्हणजे त्याची भाडी जी आहेत ना ती आपल्या आवाक्यात आहे. म्हणजे तुम्हाला तो एरिया कसा वाटतो ते तर बघून घ्या. म्हणजे आपण त्याप्रमाणे ठरवू काय फायनल करायचं ते. घे. भट्टीपाडा खदान रोड. अहो बाबा कुठे आहे ते? किती लांब आहे. आणि गौरीची शाळा पण खूप लांब होईल तिथून.
आणि तितकं सेफ नाहीये ते. बाबा माझी क्रिकेट टुर्नामेंट चालू होणार आहे, प्रॅक्टिस सेशन्स वाढतील. कधी कधी मला घरी यायला लेट सुद्धा होऊ शकतो. मला जर रिक्षा नाही मिळाली, बस मिस झाली तर मी कशी येणार आहे रात्री एकटी? निकी अगदी बरोबर बोलते. आणि अगदीच आपण यांना सोबत करायची म्हटली तर किती आणि कशी करणार? आपण बाकीच्या बाबतीत सांभाळू शकतो, पण गौरी सुद्धा आपल्या सोबत आहे ना, तिचाही पुढचा विचार करायला पाहिजे आपल्याला. आणि कल्याणी म्हणते ते बरोबर आहे, गौरीच्या शाळेचा प्रश्न आहेच. कविता, सगळं कळतंय मला, पण काय ना, ही सगळी घरं आहेत ना, ही सगळी आपल्या बजेटमध्ये आहेत. आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जी घरं आहेत ना, त्याची भाडी खूप सांगतायत. काय करू तुम्ही सांगा? नचिकेत पुरोहित यांचं घर हेच का? पुरोहितांचं घर हेच. आपण नमस्कार, मी मंदार देशपांडे आणि या माझ्या मिसेस मनीषा देशपांडे. नमस्कार. नचिकेत पुरोहित यांनी ही जागा आम्हाला भाड्याने दिली आहे. आम्ही सोमवारपासून इथे शिफ्ट होतोय. हो, असं कसं? तुम्ही परस्पर? अहो, नचिकेत साहेबांनी आम्हाला या घराचे फोटो दाखवले होते आणि आम्हाला हे घर आवडलंय. मुख्य म्हणजे एरिया महत्वाचा आहे, म्हणून आम्ही आलो बघायला. अरे नचिकेत घे. हॅलो. कल्याणी, देशपांडे म्हणून एक जोडपं येईल घर बघायला. त्यांना कोऑपरेट करा. रविवारी तुम्ही घर खाली कराल, सोमवारी ते घराचा ताबा घेईल. अरे नचिकेत, तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अरे बाबा, दुसऱ्या घराची व्यवस्था व्हायची आमची. काय बोलतो? याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ऐक, देशपांडेंकडनं घराचं डिपॉझिट आणि 3 महिन्याचं भाडं मी ऑलरेडी ऍडव्हान्स म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना घर द्यावंच लागणार. तुमचं काय करायचं ते तुम्ही बघा. नचिकेत, अरे एवढं तुटक वागू नकोस रे बाळा. तुझ्या मुलीसाठी तरी. ऐक, या इमोशनल बोलण्याचा माझ्यावर आता काहीच परिणाम होणार नाही. आता राहिला प्रश्न गौरीचा, तर तिची जबाबदारी मी घेणारच आहे. पण कोर्टात माझा आणि कल्याणीचा डिवोर्स झाल्यानंतर. काय? कोर्ट सांगेल तशी आणि त्याच पद्धती. कारण आता मी गौरीसाठी काहीतरी करायला जायचो आणि तुम्ही त्याचा सुद्धा गैरफायदा घ्या. मी सांगतोय तेवढं करा ना. मला वाद नाही घालायचा. वहिनी, आम्ही घर बघू शकतो का? क्या? छान घर आहे ना? हो, खूप छान आहे. अरे वा, किचनचा ओठा बघ किती मोठा आहे. ऐका ना, हा. ओठमाळा बघा किती सुंदर आहे. हो का? इथे आपली पिंकी मस्त झोपेल ना? हो. इथे आतली खोली आहे का? हो. तुम्ही बघा आज जाऊन. मस्त आहे. इथे पाण्याचं कसं आहे? सकाळी 5 वाजता पिण्याचं पाणी येतं. खाली जाऊन भरावं लागतं. खालून भरायचं आहे? ठीक आहे, चालेल.
तुझी काय रिटायरमेंट आहे का? मग सगळे अधिकार तू अर्पिता मॅडमला देऊन टाकलेत म्हणून विचारते. इतकी वर्ष पूजा तू आणि बाबा करायचा. मग आता काय झालं? जास्त बोलू नकोस दिदे. काय करायचं काय नाही हे तू नको शिकवूस मला. मला लाख वाटेल पण तुझे बाबा माहितीत ना किती हट्टी आहेत. नको 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 म्हणून नाचायला लागले. त्यांची इच्छा, त्यांच्या मुलाने लाडक्या सुनेने पूजेला बसावं. मी काय करणार? आणि तू नांगी टाकलीस. तुझी जीभ जरा जास्त चुरू चुरू करायला लागली. हाताची घडी काढ. आता पूजा चालू आहे. हाताचं काय? आई बाबा पूजा झाली आहे, नमस्कार करून घ्या. बसा तिकडे. शॉर्ट क्या बात आहे. टायमिंग का? हेच टायमिंग तुला नंतर पण साधायचं माहिती आहे ना. मग झालं का बुकिंग हॉटेलचं? 3 दिवस राहिलेत फक्त. कसं करणार यार मी हे? ऑलरेडी अर्पिता वहिनी आपल्या दोघांना एकत्र पाहिल्यापासून तिला डाऊट आलाय माझ्यावर. तो तुझा प्रॉब्लेम आहे. मला एक्सक्यूज देऊ नकोस. राजसी बघ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ते ऑलरेडी वहिनीला निकीच्या आणि माझ्या रिलेशनशिप बद्दल कळलंय. हा मोठा प्रॉब्लेम आहेच. त्यात तिने निकीला सांगितलंय ती आता आम्हाला दोघांना समोरासमोर बसून जे काही खरं खोटं आहे ते करणार आहे. नाही 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 नाही, हे इतकं इझिली सॉर्ट नाही व्हायला पाहिजे. हा ठीक आहे ना, मी सरळ भाईशी बोलून घेते. तू तू नको ना परत परत त्याच धमकी तू मला. मला कळतेय इंटेन्सिटी या सगळ्याची. मी करतोय ना ट्राय. ठीक आहे, ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी मी निकीला घेऊन जाईन हॉटेल. नो वेट. वेट व्हॉट? प्लॅनमध्ये चेंज आहे. चेंज? हे काय? हात का धरलायस तू माझा? हात सोड, मला प्रसाद का? नाही रेणुकाताई, मी तुम्हाला हा प्रसाद नाही खाऊ देणार. का? दरवेळी तूच आम्हाला प्रसाद देणार का? चल, नाही घेत तुझ्या हातून प्रसाद. तुझी हिंमत कशी झाली ग माझा हात धरण्याची?
आता माझ्या घरात मी माझ्या हाताने देवाचा प्रसादही नाही घेऊ शकत का? काल परवा आलीयस ना या घरात आणि लगेच मला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेस. पण समजतेस कोण ग तू स्वतःला? हा? रेणुकाताई माझा ऐका, मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते. अच्छा, म्हणजे आता माझ्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तू सांगणार आहेस का? काही नाही, समीरचे लाड होतायत. बाबांनी आणि समीरने तुला डोक्यावर चढवून ठेवलंय. ह्याचा अर्थ असा नाही होत की तू मलाही तुझ्या तालावर नाचवशील. इतकी वर्ष मी माझ्या मर्जीने वागत आली आहे आणि इथून पुढे मी माझ्याच मर्जीने वागणार. मग बघते तुम्हाला कशी अडवती असते. रेणुकाताई, मी तुम्हालाही खाऊ देणार नाही. सोडा सोडा. आई अगं बोल ना काहीतरी. तिने माझ्या तोंडचा घास काढून घेतला ग, तरी तू काय, तुला काही बोलावंसं नाही वाटलं का ग? हे सगळं जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस ही माझा हात धरून मला घराबाहेर काढेल. तेव्हा तरी बोलशील ना तू? समीर, काय चुकीचं बोलतेय ही? हा, एवढ्यातच जड झाली का तुझी बहीण तुझ्या बायकोला? नाही, आज सगळ्यात आम्ही तिला अजून असं वागवलेलं नाहीये. विसरू नकोस, रेणुका या घरची मुलगी आहे. हा, या अशा बारीक सारी गोष्टींवरून तिला अडवणूक करायला लागलो तर कसं व्हायचं रे? नाही नाही, माहितीये माहितीये माहितीये, हे घर तुम्ही दोघं चालवताय, पैसे तुम्ही कमवून आणताय, पण म्हणून माझ्या लेकीला अन्नाला महाग करणार आहात का? हा, आता या वागण्यावर तुझं काहीतरी स्पष्टीकरण असेलच. द्या 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 स्पष्टीकरण, बोला. हे बघ आई, मी देते स्पष्टीकरण, पण मी रेणुकाताईंना हा प्रसाद खाऊ देणार नाही.